पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार पंतप्रधान मोदींची भेट घेणार। सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वात उद्या सकाळी 11 वाजता भेटीगाठीमुळे डिलिमिटेशन बिल पुन्हा सादर होणार असल्याच्या चर्चा। डिलिमिटेशन विरोधात आमचे 8 खासदार मतदान करतील। डिलिमिटेशन करू नका हे सांगण्यासाठी उद्याची मोदींची भेट। रोहित पवारांचं विधान, डिलिमिटेशनवर हमी मिळाल्या चर्चेला हरकत नाही। शशिकांत शिंदेंचं भाष्य। मुख्यमंत्री फडणवीस आणि जयंत पाटलांच्या एकाच विमानातून प्रवास। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांच्या उपस्थितीनं चर्चा। तिन्ही नेत्यांचा मुंबई ते कोल्हापूर एकत्र प्रवास। भाजपा अजितदादांच्या पक्षाची ताकद कमी करतोय। राष्ट्रवादीला अर्थ खाते मिळेल असं वाटत नाही। रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ। राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या निवडणुकी विरोधात निवडणूक आयोगात तक्रार। मंठा परतूर मतदारसंघाचे अध्यक्ष भाऊसाहेब गोरेंकडून तक्रार। तटकरेंचा कार्यकाळ घटनाबाह्य असल्याचा आरोप। राज ठाकरेंकडून मुंबई गोवा महामार्गाची पाहणी। मानगावहून स्वतः गाडी चालवत राज ठाकरेंकडून रस्ते कामांचा आढावा। कंत्राटदार अधिकाऱ्यांना रस्ते कामावरून सुनावलं। रस्ता विकासासाठी की टक्केवारीसाठी? रायगड दौऱ्यावर राज ठाकरेंचा सरकारला सवाल। तर मुंबई गोवा महामार्गाविषयी मनसे प्रामाणिकपणे लढतंय का? आशिष शेलारांचा प्रतिसवाल। समाज बांधवांसाठी कोणत्याही स्तरावर जायला तयार। जीव घेणे उपोषण करू शकतो, तर कुणाचा जीव घ्यायला मागे पुढे बघणार नाही। जरांगेंचा इशारा, तर चर्चेतून मार्ग काढणार। मंत्री उदय सामंतांचं आश्वासन। बुलढाणा जिल्ह्याचं नाव राजमाता जिजाऊनगर करा। भाजपच्या आमदार श्वेता महालेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र। मुख्यमंत्री फडणवीसांकडून तात्काळ कार्यवाहीचे निर्देश। पंतप्रधान मोदींचा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील 39 पदक विजेत्या खेळाडूंशी संवाद। जो खेलेगा वो खिलेगा असा मंत्र देत मोदींकडून खेळाडूंचं कौतुक। अहिल्यानगरमध्ये दर्गा दायरा परिसरात पालिकेच्या कंत्राटी कर्मचाऱ्यावर हल्ला। धीरज परदेशी या कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू। शहरात तणावाची स्थिती। आतापर्यंत 5 जणांना अटक। धीरज परदेशी हत्येप्रकरणी हिंदुत्ववादी संघटना आक्रमक। आमदार संग्राम जगताप, अजय कर्डिलेसह शेकडो युवकांसाठी या हल्लेखोरावर कठोर कारवाई करण्याची मागणी। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्गाचा वाद चिघळला। सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात नाशिकच्या सिन्नरमध्ये चक्का जाम। सत्यजित तांबेंसह 350हून अधिक आंदोलकांवर गुन्हा दाखल। वाद मिटवण्यासाठी गेलेल्या पीएसआय आणि पोलीस कर्मचाऱ्याला बेदम मारहाण। अकोल्याच्या महान गावात मिरवणुकीतील प्रकार। मारहाणीचा सीसीटीव्ही समोर। अधिकचा तपास सुरू। परभणीत रुग्णवाहिकेअभावी प्रसूती दरम्यान आईसह बाळ दगावलं। डॉक्टरांसह रुग्णवाहिका चालकाविरोधात गुन्हा दाखल। बेजबाबदारपणे वागल्याचा ठपका ठेवत 5 जणांवर गुन्हा।